चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांसह वन्यजीवांनाही मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. एप्रिल महिन्यापासूनच जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत असून अनेक जंगल परिसरातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे कार्यकर्त्यांनी जंगल परिसरात वन्य प्राण्यांसाठी विशेष पाणवठे तयार करण्याची पुढाकार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधात शहर आणि मानवी वस्तीकडे येत असल्याचा एक व्हिडिओ राज ठाकरे यांच्या निदर्शनास आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तातडीने जंगल परिसरात पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरालगतच्या जंगल भागात तब्बल 16 ठिकाणी पाणवठे तयार केलेत. या पाणवठ्यांमध्ये नियमितपणे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांनी स्वीकारली आहे. वाढत्या तापमानात वन्य प्राण्यांना दिलासा मिळावा आणि ते पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येऊ नयेत, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. या उपक्रमामुळे वन्यजीव संरक्षणाबाबत राज ठाकरे यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हा चंद्रपूर जिल्हा हा नॅशनल पार्क म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर कोर एरिया आहे, बफर एरिया आहे व प्रादेशिक एरिया आहे. या भागामध्ये वन्य प्राण्यांचा मोठा प्रमाणात वन्य प्राणी आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल, या हरण, तितर, सांबार असे वेगवेगळे. हे आज पाण्यासाठी, आज उन्हाळा इतका आहे की 40, 45, 46च्या घरात गेलेला आहे तापमान. तर पाण्यासाठी वन्य प्राणी हे रस्त्यावरती या गावाकडे या शहराकडे वळत आहे. अशा वेळेस सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला एक आदेश दिला की जंगलामध्ये, या जंगलाच्या परिसराच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही पाणवटे मारा, जे वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा. आम्ही ते आज पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघू शकता की प्रत्येक ठिकाणी आम्ही पाणवटे मारलेले आहेत जंगलामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये, जेणेकरून वन्य प्राणी हे शहरामध्ये या किंवा रस्त्यावर आले नाही पाहिजे व त्यांचा कोणता शिकार किंवा अपघातामध्ये त्यांचा मृत्यू न झाला पाहिजे. सोबतच सन्माननीय राजसाहेबांचं वन्य प्राण्यांवरती काय प्रेम आहे व निसर्गावरती काय प्रेम आहे हे आज तुम्हाला हे माध्यमातून दिसून आलं असेल. या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाण्याची टँकर पाणी पुरवत आहे. सोबतच आणखी पाणवटे आणखी परत मारतील, आणखी बरेचसे मारायचे आहेत, असा साहेबांचा आदेश आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.